नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गोष्ट छोटीशी या यूट्यूब चॅनलवर. तर चला मग आजची पहिली गोष्ट आपण पाहूया. आजच्या गोष्टीचे नाव आहे दोन भांडी. एका छोट्याशा गावात एक साधा माणूस राहत होता. तो रोज सकाळी गावच्या विहिरीवर जायचा आणि दोन मातीची भांडी खांद्यावर काठीला अडकून पाणी आणायचा. त्या दोन भांड्यापैकी एक भांडं अगदी परिपूर्ण होतं. पाणी भरलं की थेंबही सांडायचं नाही. पण दुसरं भांडं थोडंसं तुटलेलं होतं. रस्त्यात चालताना त्या तुटलेल्या भांड्यातून पाणी हळूहळू गळायचं. दररोज विहिरीपासून घरापर्यंतचा प्रवास परिपूर्ण भांडं पूर्ण पाणी घेऊन पोचायचं आणि तुटलेलं भांडं अर्धच पाणी घेऊन पोचायचं. एक दिवस तुटलेलं भांडं फार दुःखी झालं. त्याने त्या माणसाला म्हटलं, मला माफ करा, मी तुमच्यासाठी निरुपयोगी आहे. माझ्यामुळे रोज अर्धं पाणी वाया जातं. मी परिपूर्ण नाही. माझी लाज वाटते मला. तो माणूस हसला आणि शांतपणे म्हणाला, आज परत येताना रस्त्याच्या कडेला नीट पहा. ते दोघे परत निघाले. रस्त्याच्या एका बाजूला सुंदर फुले फुलली होती, रंगीत, ताजी, आनंदी. त्या माणसाने विचारले, काय दिसलं तुला? भांडं म्हणालं, फुलं दिसत आहेत, पण त्याच्या माझ्याशी काय संबंध? तो माणूस हसला आणि म्हणाला, तुझ्यातून गळणारं पाणी मी मुद्दाम या वाटेवर वळवलं होतं. तुझ्यामुळेच ही फुलं फुलली आहेत. ती बी पेरून ठेवलं होतं. तू स्वतःला दोष समजतोस, पण तुझ्या त्या दोषामुळे दररोज कोणाचं आयुष्य सुंदर होते. तू परिपूर्ण नसशील, पण तू निरुपयोगी नाहीस. ही गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवते. आपल्यातही काही कमतरता असतात. आपण स्वतःला दोष देतो, स्वतःवरचा राग करतो. पण कधीकधी ज्या गोष्टी आपल्याला आपले दोष वाटतात, त्याच गोष्टी कोणाच्या आयुष्यात सौंदर्य निर्माण करत असतात. म्हणून स्वतःला कधी लेखू नका. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या प्रकारे उपयुक्तच असतो. तर कशी वाटली गोष्ट? अशाच नवनवीन गोष्टीसाठी फॉलो करायला विसरू नका.